तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ ताईंनो, आपण देवघराची क्लीनिंग करायची आहे। तर ह्या पद्धतीने बघा मी कशी क्लीनिंग केली, तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये। तर अशी क्लीनिंग केलेली आहे बघा, पूर्ण शेवटपर्यंत आपला व्हिडिओ नक्की बघा ताईंनो। तर कशी वाटते तुम्हाला क्लीनिंग नक्कीच सांगा। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। झाडू मारून घेते बघा, पूर्ण जाळे जर मोठे सगळं काढून घेते, स्वच्छ झाडून मारून घेतला ना, मग याला आपण ना मस्त निरमाचं पाणी किंवा कोणाकडे लिक्विड असेल ते, तर मी निरमाच्या पाण्याने पूर्ण स्वच्छ असं क्लीन करून घेणार आहे बघा। आज आता काढलंच आहे, तर वरून भिंती सुद्धा खूप छान असं टाईल्सला सुद्धा पाण्याने धुवून घेणार आहे। जी काय आपली धूळ बसलेली आहे ती सुद्धा निघून येईल। आजची आहे एकादश ताईंनी, तर डीप क्लीनिंग काढलेली आहे बघा मी। तर हे पूर्ण मी काढून घेते आता। असं छोटंसं बघा आम्ही देवघरासाठी ना जागा केलेली आहे, आणि हे पूर्ण साडे पितळाचे भांडे आहे आपले, तांबे पितळाचे ना, तर पूर्ण मी क्लीनिंग करून घेणार आहे आता। ही पितांबरी घेतलेली आहे बघा मी इकडे, पितांबरी लिंबू सुद्धा आहे, आणि मी नवीन घासणी आणलेली आहे, आणि ब्रश सुद्धा नवीन आणलेले बघा। तेलाने, अक्षताने, कुंभाने खूप अस्तव्यस्त झालेला आहे देवघर बघा। अशा पद्धतीने तेलाने ना खूप घाण झालेली आहे, तर आपण आता याला क्लीन करून घेऊया बघा। तर माझे भांडे सुद्धा बघा मी घासून झालेले आहे। खूप वेळ लागलेला आहे भांडे क्लीन करण्यासाठी ना, 1-1.5 तास माझा हे भांडे क्लीन करण्यासाठी, आणि देवांची सुद्धा मी डीप क्लीनिंग केलेली आहे पितांबरी लावून बघा, आणि ब्रशच्या साहाय्याने घासून घेतलेले आहे बघा। तुम्ही बघू शकता आपले देवघर सुद्धा खूप छान पद्धतीने घासून घेतले आणि पुसून सुद्धा घेतले। आता ऊन नाही आहे, आभाळ आहे बाहेर, त्यामुळे घरातच पुसून फॅन लावून ठेवलेला आहे बघा देवघर। नाहीतर आपण उन्हाला सुद्धा ठेवलं ना लाकडी देवघर धुवून तर काही होत नाही। तर बघा इथं पूर्ण भांडे मी अशा पद्धतीने ना साफ करून घेतलेले आहे, तर खूप वेळ लागतो या कामासाठी। तर इकडं बघा आपलं देवघर सुद्धा मी साफ करून घेतले बघा, धुवून पुसून घेतलेला आहे, आणि इकडं हे सुद्धा आपलं सुकलेलं आहे बघा। आता देवघर एकदम स्वच्छ करून घेतले बघा मी क्लीनिंग। अशा पद्धतीने बघा आपली क्लीनिंग झालेली आहे आता बघा, एकदम स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतलेले आहे बघा। हे धुवून घेतलं आणि नंतरच भांडे घासायला बसले, म्हणजे तोपर्यंत इकडं हे सुद्धा सुकलं, देवघर सुद्धा आपलं छान हे झालं। आणि ही खिडकी जी आहे ती किचनला अटॅच आहे, आणि असा आम्ही दरवाजा बनवून घेतलेला आहे बघा हा देवघरासाठी। छोटी माझी मुलगी आहे, ती दिवा वगैरे वळते ना, त्यामुळे असं छोटासा दरवाजा आम्ही याला तयार करून घेतलेला आहे बघा। तर लहान लेकरू घरात असल्यावर अशी काळजी राखावीच लागते। तर येथे अनन्या पण मध्ये मध्ये करते। भांडे वगैरे घासून झाले, देवघर साफ झाले, आणि
छोटीशी जी जागा आहे आपली देवघर ठेवण्यासाठी केलेली ती सुद्धा स्वच्छ झाली। आता हे एवढं राडा राहिला आहे बघा आवरायचा, तर ते मी आता आवरून घेते। आणि खूप सारे धूळ हे लग्नाचे ब्लाऊज असल्यामुळे ना मला वेळच भेटला नाही बघा हे साफ करण्यासाठी। तर आज मी ना एक स्पेशल दिवस देवघर साफ करण्यासाठीच काढलेला आहे। आणि घरात क्लिनिंग केली तर खूप छान पॉझिटिव्ह वातावरण होतं आहे बघा। तर मी याच्यात ना पेपर टाकत आहे बघा खाली, म्हणजेच हे परत खराब होणार नाही। त्याच्यावरती आल्हादी पेपर काढून झटकून घेतलं की झालं। तर ह्या काही डब्बे आहेत त्याला मी पुसून स्वच्छ याच्यामध्ये परत ठेवून घेते। आणि भरपूर सारं सामान असं अस्तव्यस्त झालं आहे बघा। तर काही मला खरेदी करायची आहे बघा। आता काही कुंकू, हळद कुंकू आणायचे, थोडं खराब झालं आहे आता। आणि अनन्या माझी प्रत्येक वेळेस पंचपाळ सांडून देते बघा। भरून ठेवलं का पंचपाळ लावते टिक्के आणि लगेच सांडून देते। अशी बोटाने लावती कपाळाला, पूर्ण कपाळ भरून घेते। छोटे छोटे मुलं घरात असल्यावर आहे ना खूप सामान असं अस्तव्यस्त होऊन जाते। तर बघा इथं मध्ये मध्ये करतच असते। आणि कितीही साफ केलं तर मुलं घरात असले का ते जागच्या जागी आणून ठेवतातच। तर होतापर्यंत आपण जेवढा प्रयत्न करायचा आपल्याकडून साफ ठेवता आलं पाहिजे तेवढं साफ ठेवायचा मी प्रयत्न करते। तर खूप सारे कामं माझे असे एकटीवरच असतात। तर बघा अनन्या इथं माळ घालून बघते बघा गळ्यामध्ये। तर या पद्धतीने माझा हा सुद्धा राडा आवरून घेतला आहे बघा मी। तर समोर आता आपण जे देव वगैरे आपण साफ केलेत त्यांचा आपण दुधाने दह्याने अभिषेक करून घेते मी। आणि देवघरामध्ये एकदम मस्त त्यांची मांडणी करून घेते, म्हणजे आपलं पूर्ण क्लिनिंग देवघराचं होऊन जातं। तर ताईंनो, आपले असे तुम्हाला व्हिडिओ आवडतात का नक्कीच कमेंट करून सांगा। तुम्हाला आपले असे व्हिडिओ पाहायला, घरातले क्लिनिंगचे असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा। मी टाकायचा प्रयत्न करीन, होतापर्यंत जेवढं टाकायचा प्रयत्न करीन। आणि आपल्या चॅनलवर ज्या ताई नवीन आहेत ना त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील। आपल्या ब्लाऊज डिझाईनचे आणि आपल्या घरातल्या काही क्लिनिंग वगैरे आपले डेली रुटीनचे तर नाही, पण आठवड्यातून एखादा व्हिडिओ तुम्हाला घरातला येईल। बाकी आपले ब्लाऊजचे व्हिडिओ येतील बघा, तुम्हाला ब्लाऊज डिझाईनचे छोटे छोटे टिप्स येतील। आपले छोटे छोटे अशा क्लिपा घरातल्यासुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील। तर बघा आता पूर्ण माझं हे आवरून झालेलं आहे, क्लिनिंग करून झालेली आहे बघा। तर आता मी ठेवते, देवघराचा ड्रॉप आहे बघा तो। तर मला काही आता छोटे छोटे डब्बे इथं भरण्या वगैरे त्याच्यामध्ये ठेवायला आहे ना शॉपिंग करायची आहे। केल्याच्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करीनच। तर आम्ही व्हाईट बल्ब नाही लावलेला आहे बघा इथे। तर चला आपण आता ना देवाची मांडणी करून घेऊया। अशा पद्धतीने मी देवघर क्लीन करून ठेवलेलं आहे आता। तर मी याच्यावरती ना देवघराची क्लिनिंग करून घेतलेली आहे। आणि आता मी देवाचा अभिषेक करून ना याच्यावर देवाची मांडणी करून घेते। आणि अनन्या तुम्ही बघू शकता माझी मुलगी आहे, तर माझ्या मागं हिचं चालूच राहतं आणि तिला पाहूनच सगळे कामं करावं लागतात। तर आज कोणी घरी नाही, सगळे लग्नाला गेले होते। तर ती आणि मुलगा दोघंजणं खेळत मी सगळे कामं आवरलेत। आणि पूर्ण ग्रंथ वगैरे सगळं काही आमच्याकडे आहे, तर मी हे ते या ड्रॉपमध्ये ठेवले। तर ही सुद्धा मला क्लिनिंग करायची आहे एक दिवस। खूप सारा पसारा पांगलेला आहे। तर बघा देवांना आता अभिषेक करून आपण देवाची मांडणी करूया। तर माझी देवाची मांडणी करून झालेली आहे। आणि बघा मस्त जास्वंदीची अशी फुलं आलेली आहे बघा आमच्या अंगणामध्ये। तर मी झाडं आणले होते नर्सरीमधून, तर त्या नर्सरीमधल्या झाडाला सुद्धा बघा फुलं आलेत। आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे बघा, झाडं मी कशी लावले माती आणून वगैरे, तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता। तर बघा ह्या पद्धतीने आपण झाडं आणली होती, त्याचं गुलाबाचं फुले सुकायच्या अगोदर म्हटलं काहीतरी उपयोगात आलं पाहिजे, तर मी हे ना देवाला वाहण्यासाठी ना घेऊन जाते बघा। आपलं एक मोगऱ्याचं फूलसुद्धा कळी इथं खुललेली आहे। तर मी म्हणलं सुकून जाण्यापेक्षा ना आपण आता हे देवांना कट करून कैचीच्या साहाय्याने बघा मी कट करून घेते आता हे फूल। आणि देवाला आपल्या देऊया आपण। बघा किती छान पद्धतीने आपल्या घरी आपण झाडं लावले का हा फायदा होतो की आपल्याला घरच्या घरी फुलं आपल्याला भेटते, तर कुठून आणायची गरज पडत नाही। जेवढे अवेलेबल झाले तेवढ्या याच्यामध्ये मी देवपूजा करून घेतली। आणि खूप छान अशा मंजुळा आपल्या तुळशीला आलेल्या आहेत, तर त्यासुद्धा 2-3 मी घेतलेल्या आहेत। तर तुळशीच्या मंजुळा व फुलं तोडण्या अगोदर बघा
अशा पद्धतीने आपल्या देवघराची क्लिनिंग झाली आहे बघा। तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद ताईंनो। आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया। भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।